नमस्कार, मी डॉक्टर योगेश पतिंगे, सहाय्यक प्राध्यापक जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकल्प योजना आणि वित्ताचे स्रोत याविषयी चर्चा करूया. मागील काही लेक्चर्समध्ये आपण प्रकल्प योजना याच्याशी निगडीत जे काही मुद्दे होते त्याच्याशी चर्चा केली की प्रकल्प योजना म्हणजे काय, त्याला कशा पद्धतीने त्याचा आपल्याला सत्यात त्याला आपल्याला उतरवायचं आहे, प्रत्यक्षात त्याला उतरवायचं आहे, त्यासाठी कुठल्या कुठल्या मुद्द्यांची कुठल्या कुठल्या गरजा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, कसली माध्यमांद्वारे आपल्याला ते पूर्ण करायची आहे, पूर्तता करायची, या सर्व गोष्टींचा विचार आपण मागच्या काही लेक्चर्समध्ये केला. आजचा म्हणजे जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं होतं, हा जो युनिट नंबर 2 आहे याचे 3 पार्ट्स पडतात. हा पहिला जो होता हा होता आपला प्रकल्पाशी संबंधित, दुसरा आपला आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि तिसरा आहे लेव्हरेजेस. याच्या पुढच्या लेक्चर पासून आपल्याला थोडासा थेअरीचा भाग घेऊन मग आपल्याला प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे. तसं पाहिलं तर आता थेरॉटिकल पार्ट्स हा आपला त्याच्यामधला शेवटचा पार्ट आहे, त्यानंतर आपण न्यूमेरिकलला स्टार्ट करतो आहे. तर आज ज्या मुद्द्याची आपल्याला चर्चा करायची आहे तो आहे प्रकल्प योजना किंवा याच्यासाठी वित्ताचे स्रोत. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण जी चर्चा केली की प्रकल्प जेव्हा उभारायचा असतो त्यासाठी कल्पनेपासून प्रत्यक्षात त्या प्रकल्पाला एक मूर्त स्वरूप देण्यापर्यंत ज्या काही वेगवेगळी मार्ग, ज्या काही वेगवेगळ्या पद्धती, ज्या काही वेगवेगळे स्तर त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, त्यामध्ये समाविष्ट होतात, या सर्वांचा आपल्याला प्रामुख्याने आणि सर्व बाजूनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. मग ती कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी मग ते शक्य आहे की नाही ते पाहणे, त्यासोबतच मग त्या कल्पनेसाठी वित्त पुरवठा कुठल्या माध्यमातून होईल, तो वित्त पुरवठा आणि ही कल्पना याचा मेळ काय आहे, मग त्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला कुठल्या साधन सामुग्रीची गरज आहे, मानव संसाधनाची गरज आहे, कुठल्या टेक्नॉलॉजिकल नॉलेजची, तंत्रज्ञानाची गरज आहे, कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, या सर्व बाबींचा विचार करून प्रकल्पाची उभारणी करणं आवश्यक असते. त्यामुळे कल्पना आणि प्रत्यक्षात आलेला प्रकल्प यामध्ये जो वेळ, काळ आणि ती जी गॅप आहे ती साधी सोपी राहत नाही. त्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात त्या उद्योजकाला, त्या प्रमोटरला, तो व्यक्ती की जो तो प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रात्रंदिवस अथक परिश्रम घेतो आहे आणि त्याची जी कल्पना त्याच्या डोक्यामध्ये आली होती त्याला एक स्वरूप देतो आहे. तर मग यासाठी जी गरज राहते ती सर्वात मोठी गरज ही पैशांची राहते, वित्ताची राहते. सगळं काही इझिली अवेलेबल होऊ शकतं, मिळू शकतं. जसं तंत्रज्ञान असेल तर तंत्रज्ञानही मिळू जाईल, व्यक्ती मिळतील, स्किल्ड लेबरही मिळतील, पण या सर्वांसाठी या सर्वांना मिळवण्यासाठी, एकत्रित आणण्यासाठी यांना जे आपल्याला वेतन द्यायचं असेल, त्यांना पारिश्रमिक त्यांचा द्यायचा असेल तर त्यासाठी पैशांची गरज पडते. आणि मग पैसा उपलब्ध करून घेण्यासाठी जे विविध मार्ग आहेत ते जसे आपण पहिल्या युनिटमध्ये आपण त्याची चर्चा केली आहे की प्राथमिक स्रोत कुठले राहतात, दुय्यम स्रोत कुठले आहेत, दीर्घकालीन स्रोत कुठले आहेत, मध्यमकालीन कुठले आहेत, लघुकालीन स्रोत कुठले आहेत, या सर्वांची चर्चा आपण मागील काही लेक्चरमध्ये केली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकल्प योजना आणि त्यासाठी लागणारे वेगवेगळे वित्ताचे स्रोत याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आहे भाग भांडवल, शेअर कॅपिटल. तेच मुद्दे इथे परत आलेले आहेत, पण इथे जो आपण या मुद्द्यांची चर्चा करतोय ती करतोय त्या प्रकल्पासाठी. त्यामुळे इथे जे मुद्दे तुम्हाला दिसतील हे काही प्रमाणात कमी दिसतील. जे एक रेग्युलर उद्योगासाठी कर्ज देणारी जी वेगवेगळे स्रोत असतात आणि एका नवीन उद्योगासाठी कर्ज देणारी जी नवीन काही स्रोत असतात यांच्याकडे निश्चितच संख्या कमी राहते. कारण एक वेल एस्टॅब्लिश झालेला किंवा स्वतःच्या पायावर पूर्णपणे उभा राहिलेला उद्योग, ज्याचं जुने काही रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत, त्यांना मागच्या वर्षात किती नफा झालेला आहे, त्यांना किती तोटा झालेला आहे, त्यांनी किती इंटरेस्ट पे केलेला आहे, त्यांना शेअर होल्डिंग पॅटर्न कसा आहे, प्रोमोटर्सकडे किती शेअर्स आहेत, त्यांच्याकडे कॅश फ्लो कसा आहे, या सर्व बाबींचे रेकॉर्ड्स अवेलेबल असतात. परंतु जेव्हा एखादा नवीन उद्योग येतो त्या नवीन उद्योगाला स्वतःचा इतिहास असा काही नसतो. त्यामुळे जुना उद्योग आणि नवीन उद्योग यांना कर्ज देणारे जे वेगवेगळे स्रोत आहे, निश्चितच जुन्या उद्योगांना कर्ज देणारे स्रोत हे जास्त राहतील, नवीन उद्योगाला कर्ज देणारे स्रोत हे प्रामुख्याने आणि तुलनेने कमी राहतील. त्यामुळे जेव्हा आपण कंपॅरिझन करतो त्याच्यामध्ये पाहतो तर त्यामध्ये नवीन प्रकल्पाला, नवीन योजनेला वित्तीय स्रोत जे आहे त्याची संख्या ही जुन्या उद्योगापेक्षा निश्चितच कमी आहे. कमी होण्यामागचं जे कारण आहे ते मी तुम्हाला आता स्पष्ट केलेलं आहे. कारण त्यांचा एक इतिहास आहे, त्यांचे एक रेकॉर्ड्स आहेत जे आपल्याला नवीन उद्योगामध्ये सहसा पाहायला मिळत नाही.
त्यामुळे जेव्हा एखादा नवीन प्रकल्प स्थापित होतो आहे तर पहिला जो स्रोत त्यांच्यासाठी आहे तो आहे भाग भांडवल, शेअर कॅपिटल. हा सगळा ह्या तुम्हाला माहिती आहे की भाग भांडवलाद्वारे किंवा शेअर कॅपिटल, शेअर्स विकून, भाग विकून तो उद्योग, ती कंपनी भाग भांडवल उभारू शकते. जेव्हा मग त्या कंपनीला वाटलं की मोठ्या प्रमाणामध्ये भाग भांडवलाची गरज आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शेअर कॅपिटलची गरज आहे, तर स्वतःला सेबीद्वारे शेअर मार्केटमध्ये रजिस्टर्ड करून ती कंपनी स्वतःचा NFO आणू शकते, न्यू फंड ऑफर आणू शकते आणि IPO आणू शकते आणि त्या माध्यमातून शेअर्सची विक्री करून, भागाची विक्री करून भांडवल उभारू शकते. मग हेच भाग भांडवल ती कंपनी किंवा तो प्रकल्प जो काही असेल स्वतःच्या उन्नतीसाठी, डेव्हलपमेंटसाठी वापरू शकते. म्हणून जो पहिला स्रोत आहे प्रकल्पासाठी स्वतःचं भाग भांडवल उभारणे ते आहे शेअर कॅपिटलच्या माध्यमातून, शेअर मार्केटच्या माध्यमातून, स्टॉक मार्केटच्या माध्यमातून. दुसरा जो स्रोत आहे तो आहे मुदत कर्ज, टर्म लोन. मग वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, वित्तीय संस्था आहे, गैर बँकिंग वित्तीय संस्था आहेत, मोठ्या मोठ्या बँक्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून एक ठराविक कालावधीसाठी, मुदतीसाठी कर्ज उभारून व्यवसाय उभा केला जाऊ शकतो. मग त्या पर्टिक्युलर कालावधीसाठी व्याज हे समोरच्या संस्थेला द्यावं लागेल आणि त्या कालावधीनंतर त्या कर्जाची पूर्णपणे व्याजासहित, उरलेल्या व्याजासहित परतफेडही करावी लागेल. म्हणून जसं पहिल्यावर जर आपण भाग भांडवलाचा विचार केला तर तेव्हा तुम्हाला त्या भागावर लाभांश द्यावा लागतो. इथे जर आपण दुसऱ्या स्रोतामध्ये विचार केला तर जेव्हा मुदत कर्ज उभारलं जातं त्या मुदत कर्जावर व्याज हे त्या समोरच्या संस्थेला, आर्थिक संस्थेला, वित्तीय संस्थेला, त्या प्रकल्पाला द्यावं लागेल. हे जे कर्ज राहील हे पर्टिक्युलर काही मुदतीसाठी राहील. मग ही मुदत त्या व्यक्तीला, तो जो उद्योजक आहे त्याला पाहावं लागेल की किती काळ त्याला पैशांची गरज आहे, किती काळानंतर तो ती परतफेड करू शकतो. त्या काळानंतर ती परतफेड त्याला करायची असेल तर ती त्याला करावी लागेल, कारण त्यानंतर मग जर त्याने ते वेळेत परतफेड केली नाही तर त्यावर मग त्याला पेनॉल्टी ही द्यावी लागेल. म्हणून हा दुसरा जो सोर्स आहे तो आहे मुदत कर्ज, टर्म लोन, की जे बँकेच्या माध्यमातून, वित्तीय संस्थेच्या माध्यमातून, गैर बँकिंग वित्तीय संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करता येतो. तिसरा स्रोत आहे तो आहे डिबेंचरच्या माध्यमातून, ज्याला आपण कर्ज रोखे असं म्हणतो. मग भागांच्या माध्यमातून किंवा शेअरच्या माध्यमातून जर पैसे उभारायचे नसतील तर तिसरा प्रकार जो आहे तो आहे कर्ज रोख्याच्या माध्यमातून किंवा डिबेंचरच्या माध्यमातून. काही ठराविक रक्कम ही त्या डिबेंचरची राहते. जसं 1000 रुपयाचं डिबेंचर असेल तर त्यावर एक फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट राहतो आणि तो रेट ऑफ इंटरेस्टवर मग त्या कंपनीला, त्या प्रवर्तकाला, ज्यांच्याकडून त्यांनी ते डिबेंचर विकलं आहे ज्यांना, त्यांना तो रेट ऑफ इंटरेस्ट त्यांना द्यावा लागेल, कारण त्यांचे पैसे ते वापरत आहेत. म्हणून जर त्या प्रवर्तकाला किंवा त्या उद्योजकाला माहिती असेल की मला एवढा नफा होईल, तेव्हा मग या गॅरंटीड सोर्स मध्ये, हा गॅरंटीड सोर्स आपण अशाला म्हणतोय कारण यामध्ये समोरच्या व्यक्तीला तुम्हाला तेवढं इंटरेस्ट देणंच आहे, कारण तुम्ही त्याला प्रॉमिस केलेला आहे. शेअर कॅपिटलच्या माध्यमात असं होतं की जर तुम्हाला नफा झाला नाही तर होऊ शकतं तुम्ही त्या वर्षी लाभांश देणार नाही. मुदत कर्ज, टर्म लोन मध्ये असं राहते की जेवढी गरज असेल तेवढंच लोन तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल की तेवढंच तुम्ही इंटरेस्ट त्यावर पे करू शकता तर तेवढंच तुम्ही लोन घ्याल. पण जेव्हा आपण कर्ज रोख्यांचा विचार करतो, डिबेंचरचा विचार करतो, तेव्हा कर्ज रोखे किंवा डिबेंचर मध्ये तुम्हाला एवढ्याच लोकांना तुमचे कर्ज रोखे किंवा डिबेंचर्स विकावे लागतील की ज्यामध्ये तुम्ही ठरवू शकता की तुम्ही तेवढंच व्याज त्या लोकांना देऊ शकता. कारण जास्त कर्ज रोखे किंवा डिबेंचर जर तुम्ही विकले, कारण त्यामध्ये तुम्ही जे प्रॉमिस त्या व्यक्तीला केलेलं आहे, वचन दिलेलं आहे की तुझं जेवढं अमाऊंट आम्ही घेतलेलं आहे तेवढ्यावरच तुम्हाला ते इंटरेस्ट देऊ आणि तेवढाच इंटरेस्ट तुम्हाला देऊ, तेवढा इंटरेस्ट तुम्हाला देणं आवश्यक आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाला, त्या प्रकल्पाच्या प्रवर्तकाला विचार करावा लागेल की जेवढं कॅपिटल त्याने उभं केलेलं आहे त्या कॅपिटलवर देण्यासाठी, त्या कर्ज रोख्यावर देण्यासाठी तेवढं व्याजाचे पैसे त्याच्याकडे आहेत. म्हणून प्रत्येक जे आपण स्रोत पाहतो त्या स्रोताचे काही चांगले गुण आहेत, काही वाईट गुण आहेत. त्यामुळे या सर्व गुणांचा एक व्यवस्थितपणे विचार करून, त्यांची एक कंपॅरिझन करून आपल्याला या सर्व बाबींचा विचार करून त्या प्रवर्तकाला तो विचार करावा लागेल. चौथा जो सोर्स आहे, स्रोत आहे, तो आहे प्रोत्साहन स्रोत किंवा इन्सेंटिव्ह सोर्सेस. सामान्यतः काय होतं की जेव्हा सरकारला असं वाटतं, गव्हर्नमेंटला असं वाटतं की उद्योग वाढले पाहिजे,
नवीन नवीन लोक उद्योग स्थापन करण्यासाठी समोर आले पाहिजे, नवीन उद्योजकांना प्रेरित करण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह त्यांना दिले जातात. आता हे इन्सेंटिव्ह काय असतात? हे जागेच्या स्वरूपात राहू शकतात, हे फॅसिलिटीजच्या स्वरूपात राहू शकतात, हे पैशांच्या स्वरूपात राहू शकतात. म्हणजे हे मॉनिटरी राहू शकतात, नॉन मॉनिटरी राहू शकतात. म्हणजे पैशांच्या स्वरूपात राहू शकतात किंवा पैशांच्या स्वरूपात राहू पण शकत नाही, ते वेगळ्या स्वरूपात पण राहू शकतात. त्यामुळे हे इन्सेंटिव्ह सोर्सेस ज्याला आपण म्हणतो, ज्याला प्रोत्साहन स्रोत असे म्हणतो, हे जनरली शासन हे वेगवेगळ्या उद्योगांना देतं. जसं आता आपण न्यूजमध्ये वाचतो आहे की कोरोना नंतर जो कोरोनाचा उद्रेक झाला त्यानंतर खूप साऱ्या कंपन्या ह्या चायनावर नाराज झाल्यात, की कारण कोरोनाचा उद्रेक हा चायनामध्ये झाला असं म्हणतात आणि कंपन्या नाराज झाल्यात आणि एक प्रकारे चायनाची मोनोपोली झाली होती सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये. त्यामुळे मग ही संधी पाहून महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या की ह्या ज्या परकीय कंपन्या आहेत, मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल्स कंपन्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही अमेझॉन घेऊ शकता, ऍपल घेऊ शकता, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या अशा कंपन्या आहेत की ज्यांचं प्रेझेन्स, ज्यांची उपस्थिती हे सगळ्या मोठ्या मोठ्या देशांमध्ये आहे. 100 ते 150 वेगवेगळ्या देशांमध्ये ह्या कंपन्या काम करतात, मल्टीनॅशनल कंपन्या आपण त्यांना म्हणतो. तर अशा कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी राबवून, त्यांना वेगवेगळे आकर्षण दाखवून त्यांना आपल्या देशामध्ये काम सुरू करण्यास, त्यांची उपस्थिती दाखविण्यास प्रोत्साहन दिले जातं आणि यालाच म्हटलं जातं प्रोत्साहनपर भत्ती किंवा प्रोत्साहन स्त्रोत. मग यामध्ये पैशांची मदत असू शकते, यामध्ये जागेची मदत असू शकते, यामध्ये इलेक्ट्रिसिटीची मदत राहू शकते, यामध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज राहू शकतात, यामध्ये परवानगी लवकर मिळण्याची मदत असू शकते, यामध्ये काही इन्सेंटिव्ह राहू शकतात. तर या सगळ्या सवलती ह्या दिल्या जातात जेणेकरून हा समोरची जी कंपनी आहे ती आपल्याकडे आकर्षित होईल, आपल्या देशाकडे आकर्षित होईल, आपल्या देशामध्ये तिचं बस्तान बसवेल आणि त्यामुळे आपल्या देशाचीही डेव्हलपमेंट होईल आणि एक जी रोजगाराचा जो प्रश्न आहे तोही मिटेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करून याही प्रकारे एखादा प्रकल्प स्वतःसाठी वित्त उभारू शकतो. शेवटचा जो मुद्दा आहे, पॉइंट आहे, स्त्रोत आहे, सो आहे सार्वजनिक ठेवी. जसं मी मागील एका लेक्चरमध्ये म्हटलं होतं की ज्या प्रामुख्याने मोठ्या कंपनीज आहेत, रिलायन्स घ्या, टाटा घ्या, ह्या पब्लिक डिपॉझिट्स मागवतात, सार्वजनिक ठेवी मागवतात. त्यांना आरबीआयचा तसा परवाना मिळालेला असतो. जसं आपण बँकेमध्ये डिपॉझिट जमा करतो, फिक्स डिपॉझिट म्हणा, रिकरिंग डिपॉझिट म्हणा, करंट अकाउंटमध्ये तर आपल्याला काही इंटरेस्ट मिळणार नाही, पण सेव्हिंग अकाउंटमध्ये आपले पैसे पडलेले असतात, त्यावर ठराविक दराने आपल्याला एक व्याज मिळतो, इंटरेस्ट मिळतो. तर जसं आपण बँकेत ठेवतो तसं या कंपन्यांना पण आरबीआयने परवाना दिला आहे की या कंपन्यांना जर भांडवलाची गरज पडली तर ते सार्वजनिक ठेवी किंवा पब्लिक डिपॉझिट्सच्या माध्यमातून लोकांकडून ते पैसा गोळा करतील. तो पैसा हा स्वतःच्या विस्तारासाठी, स्वतःच्या कामासाठी वापरतील आणि या बदल्यात लोकांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांचं भांडवल, जी गुंतवणूक केलेली रक्कम आहे ती परत मिळेल व्याजासहित. तर आरबीआयने काही अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांना ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, ज्यांची हिस्ट्री चांगली आहे, जे आरबीआयला वाटतं की हे लोकांचे पैसे परत करतील किंवा त्यांचं तेवढा कॅपिटल त्यांच्याकडे आहे, तेवढी प्रीपेमेंट कॅपॅसिटी त्यांच्याकडे आहे, अशाच कंपन्यांना त्यांनी परवाना दिलेला आहे. त्यामुळे काही महिन्यापूर्वी टाटाची तशी एक जाहिरात, टाटा कंपनीची जी आहे टाटा सन्स लिमिटेड, त्यांची जाहिरात न्यूजपेपरमध्ये आली होती की ते पब्लिक डिपॉझिट्स मागवत आहेत. त्यामध्ये त्यांनी आरबीआयचा दाखला दिला की आरबीआयने त्यांना या पद्धतीने एक लायसन्स दिलेला आहे, परमिशन दिलेली आहे. त्यांनी कालावधी दिला होता, त्या कालावधीच्या दरम्यान त्या कालावधीपुरतं ते पब्लिक डिपॉझिट्स घेतील, त्यानंतर मग ठराविक दराने तेवढं व्याज आणि त्यांना त्यांचं लोकांनी गुंतवलेली अमाऊंट त्यांना परत मिळेल. जसं आपण मुदत ठेवी म्हणतो त्याचप्रमाणे, किंवा त्याला बॉन्ड्सचं स्वरूप तुम्ही देऊ शकता, सिक्युरिटीज डेट बॉन्ड्सचं स्वरूप तुम्ही देऊ शकता, सिक्युरिटीज त्याला म्हणू शकता. तर या माध्यमातून पण मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्यांना जर काही नवीन प्रकल्प राबवायचे असतील तर त्यासाठी सार्वजनिक ठेवी मागवल्या जातात किंवा मग मोठ्या मोठ्या प्रकल्पासाठी स्पेशल एंटायटीज निर्माण केल्या जातात, छोट्या कंपन्या निर्माण केल्या जातात की ज्यांचं आयुष्य हे त्या प्रोजेक्ट पुरतच मर्यादित राहतं. जसं आपण बुलेट ट्रेनचं आपण पाहतोय की जे अहमदाबाद मुंबईच्या दरम्यान धावेल, त्यासाठी एक सेपरेट कंपनी ही केंद्र सरकारने बनवली आहे आणि मग यांचं जे पूर्ण फायनान्शियल असतं ती कंपनी पाहते. कंपनी तो पैसा त्या प्रोजेक्ट पुरता उभारते. मग तो प्रोजेक्ट पुरता पैसा उभारण्यासाठी या वेगवेगळ्या माध्यमांची गरज घेतली जाते, इंटरनॅशनल फायनान्स घेतलं जातं
आणि त्यानंतर तो प्रोजेक्ट जर पूर्ण झाला असेल आणि आता त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नसेल तर मग लोकांचे पैसे व्याजासहित पूर्ण त्यांना परत केले जातात. तर मग जेव्हा आपण प्रकल्पाचा विचार करतो, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जुन्या प्रकल्पासाठी किंवा त्याच कंपॅरिझन मध्ये नवीन प्रकल्पासाठी निश्चितच स्त्रोतांची संख्या ही कमी राहते. म्हणून जेव्हा एखाद्याला नवीन प्रकल्प राबवायचा असेल त्याने वेगवेगळे जे वित्तचे स्त्रोत अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्याचं योग्य पद्धतीने कंपॅरिझन करावी. कुठला चांगला आहे, कुठला वाईट आहे, कशाचे काय फायदे आहेत, कशाचे काय तोटे आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे, भांडवल उभारणी मागचा खर्च किती आहे. निश्चितच कॉस्ट ऑफ कॅपिटल हे तुमचं रिटर्न्स पेक्षा कमी असलं पाहिजे, कारण रिटर्न्स पेक्षा जर कमी असेल तरच तुमचा खर्च उत्पन्नापेक्षा कमी होऊन निश्चितच तुम्हाला परतावा जास्त मिळेल. ही सर्व गणित जी आहेत, ROE ज्याला म्हणतो आपण, प्रॉफिट अर्निंग रेशो आपण म्हणतो, तर ही सर्व जेव्हा पॉझिटिव्ह राहतील निश्चितच ती कंपनी तेव्हा नफ्यामध्ये राहील, तिचे रिटर्न्स हे तिच्या कॉस्ट ऑफ कॅपिटल पेक्षा जास्त राहतील. म्हणून जो प्रकल्पाचे जे उद्योजक मंडळी जे आहेत, प्रवर्तक मंडळी जी आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्यांना जो सोर्स, त्यांना जो स्त्रोत योग्य वाटतो त्याची निवड करून त्यांच्या प्रकल्पाला ते समोर नेऊ शकतात. तर आजच्या या लेक्चरमध्ये जो मुद्दा आपण पाहिला, मला अपेक्षा आहे तुम्हाला समजला असेल. याच्या पुढच्या लेक्चरला आपण न्यूमरिकलला सुरुवात करतो आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची. तोपर्यंत धन्यवाद.